नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकरे सर, सहशिक्षक, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस व वसतिगृह लोहारा। कालच जवान नवोदय विद्यालयाचा निकाल जाहीर झाला। त्या निकालामध्ये ज्ञानदीप कोचिंग क्लासेसने नेत्रदीपक अशी निकालाची परंपरा त्या ठिकाणी कायम ठेवलेली आहे। आपल्या क्लासेस मार्फत 40 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते। त्यामध्ये 12 विद्यार्थी त्या ठिकाणी या परीक्षेत पात्र ठरलेले आहेत। त्या 12 विद्यार्थ्यांपैकी आज आपल्यासोबत श्रेयस विठ्ठल साठे हा विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरलेला आहे। तर त्याची हे यश त्याने कशा पद्धतीने संपादन केलेलं आहे त्याची प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत। तर श्रेयस, या ठिकाणी सर्वप्रथम तू या परीक्षेमध्ये पात्र झालास म्हणून तुला माझ्या वतीने तसेच क्लासेसच्या सर्व शिक्षकांच्या वतीने मी तुझं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद सर। श्रेयस, तू या परीक्षेमध्ये पात्र झालेला आहेस, तर आता नेमकं तुला तुझ्या भावना काय, तुला काय वाटते नेमकं? मला खूप आनंद वाटतो। श्रेयस, सर्वप्रथम तू कुठला रहिवासी वगैरे आहेस तो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि आपल्या क्लासेसचा काय ऍड्रेस आहे लोहाऱ्यामध्ये, तू सर्व माहिती तुला आपल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या तुला ऍड्रेस आणि पूर्ण पत्ता सांगायचा आहे। माझे गाव माकणी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव आणि क्लासेसचे ऍड्रेस जिंगाडे प्लॉटिंग रजिस्टर ऑफिसच्या बाजूला। निश्चितच तू नेत्रदीपक असं यश तू संपादन केलेलं आहेस। मग ज्या वेळेस तुला हा निकाल कळाला निश्चितच तुला आनंद झाला असेल। त्याचबरोबर तुझ्या आई वडिलांशी काही तुझा संवाद झाला का ज्यावेळेस तुझा निकाल लागला, तुला कळालं की तू हे यश संपादन केलं असं? काय म्हटले मग तुला आई वडील? त्यांना खूप आनंद झाला, माझं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण झालं। म्हणजे तू त्याचं स्वप्न पूर्ण केलं असं त्यांना आता सध्या खूप ते आनंदामध्येच आहे। निश्चितच तू योग्य अशी नेत्रदीपक हे संपादन केलं आहेसच। तर मला असा प्रश्न तुला विचारायचा आहे की हे यश संपादन करत असताना तुझ्या या यशाच्या पाठीमाग कोण कोण किंवा तुला यश संपादन करण्यासाठी कोण कोण तुला मदत केली आहे? माझे आई वडील, त्यांनी माझा प्रवेश इथे केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि अमोल सर, सय्यद सर, मुळे सर, ओम सर, जाधव सर, शंकरे सर, आमिर सर यांचाही यशाच्या मागे हात आहे। बर, मग तू आता हे यश संपादन तू हॉस्टेलवर राहूनच निश्चितच हे यश संपादन केलंय। तर मग तुला त्या हॉस्टेलवरची व्यवस्था किंवा तिथलं राहण्याचं जे काही राहणीमान आहे, तिथं जेवणाची व्यवस्था असेल, स्वच्छतेची गोष्ट असेल, त्याचबरोबर तिथं शिकवण्याची जी काही पद्धत आहे मग ते तुला तिथं कशा पद्धतीची होती किंवा ते तुला आवडलं का त्या ठिकाणचं? हो, शिकवण्याची पद्धत सोप्यात सोप्या भाषेत आणि स्वच्छता, जेवण खूप पौष्टिक आहार। तिथं जेवायला वगैरे म्हणजे कसं, किती टाइम वगैरे, नाश्ता वगैरे असं काही? सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण, म्हणजे 3 टाइम तुम्हाला तिथं जेवायला देतं। मग तुला त्या ताटामध्ये जेवायला कुठल्या प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी दिले? सकाळी सुशेला, पोहे, उपीट आणि दुपारी चपाती, भाजी, भात, वरण। निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, आपला आहार हा एक पौष्टिकपूर्ण जर असला तर आरोग्यासाठी आपल्याला चांगला असतो। तो आहार जर आपल्याला पौष्टिक नसेल तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागते। तर आहार पण तितकाच महत्वाचा आहे। त्यामुळे त्या हॉस्टेलवरचा आहार जो आहे एकदम सकस आहार असल्यामुळे त्यांचे जे काही आरोग्य आहे ते निरोगी राहिले आणि तो व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करू शकला, अभ्यासाला पूर्ण वेळ त्या ठिकाणी तो देऊ शकला असं त्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे। मग तू ज्या वेळेस आता हे स्वच्छतेच्या बाबतीत झालं, पण तिथं शिकवण्याची पद्धत कशी होती? शिक्षक तुला कशा पद्धतीने त्या ठिकाणी शिकवायचे किंवा कशा पद्धतीचं तुला मार्गदर्शन त्या ठिकाणी करायचे? सर खूप छान शिकवायचे। जे समजत नाही ते आम्ही सरला विचारायचो, ते सर आम्हाला कधी सांगायचे। समज एखादी जर तुझा क्लास चालू असेल, एखाद्या विषयावर जर सर तुम्हाला एखादी घटक जर शिकवत असतील आणि त्या घटकामध्ये जर कुठली कन्सेप्ट जर तुला समजली नसेल तर मग तुम्ही नेमकं काय करायचं? मी लगेच उठून सरला
सर मला सांगतात. म्हणजे सर तुला लगेच त्या ठिकाणी सोल्युशन सांगायचे. समज एक वेळेस जर तुला समजलं नाही किंवा 2 वेळा जर समजलं नाही तर मग तू काय करायचं? मी सरला आणि एकदा विचारायचे. मग सर तुला ते परत सांगायचे का? हो सांगायचे. मग त्यामुळे तुझे मग त्या ठिकाणी तुझा प्रश्न काय व्हायचा? क्लिअर होऊन जाईल. बरोबर. मग आता सिलेबस चालू झाल्यापासून काही तुझे घटक चाचण्या, काही आठवडी परीक्षा वगैरे काही घेतल्या होते? हो, आठवडी परीक्षा. पुन्हा आठवडी परीक्षेचं काय नेमकं स्वरूप कसं होतं? आठवडी परीक्षा कशी म्हणजे कशी घेतली जायची तुझी? जे आठवड्यात शिकवलेला अभ्यासक्रम आहे ते आठवडी परीक्षेमध्ये रविवारी. म्हणजे जो काही आठवडाभरामध्ये जो अभ्यासक्रम शिकवलेला सिलेबस आहे तो त्यावर आधारित प्रश्न दर रविवारी त्याच्यावर तुमची एक्झाम असायची. बरं, मग तुला वाटतंय काय आठवडी परीक्षेमुळे तुझ्या या यशामध्ये त्याचा काहीतरी फायदा झाला? बरं, ज्या वेळेस हा सिलेबस या ठिकाणी पूर्ण चांगल्या पद्धतीनं तुला समजला किंवा संपल्यानंतर दुसऱ्या या व्यतिरिक्त कुठल्या सराव परीक्षा वगैरे काही झाल्या का? हो, सराव परीक्षा 400+ सराव प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुमच्या सोडून घेण्यात आल्या. बरोबर आहे. मग त्याचा या निश्चितच तुला त्याच्यामध्ये या यशामध्ये त्याचा फायदा झाला असं वाटते. त्यामुळेच मला भौगोलिक यश मिळाले. बरं, ज्या वेळेच्या परीक्षा व्हायच्या, समज आता एखादी प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी एखादी व्हायची, त्यावेळेस त्याच्यामध्ये काही क्वेश्चन निश्चित तुला जमाय नसतील, मग त्यावेळेस तू ते न जमलेले क्वेश्चन कशा पद्धतीने त्याचं सोल्युशन करायचं असतं? ते सर बोर्डावर सोडून घ्यायचे. सर्व प्रश्नपत्रिका सोडून घ्यायचे का एकच चुकलेले प्रश्न? सर्व प्रश्नपत्रिका म्हणजे आले तरी पण पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून घ्यायची. मग तू या परीक्षेमध्ये गौरव विषय संपादन केला आहेस. निश्चितच तुझं नाव, तुझ्या आई वडिलांचं नाव आणि गावाचं संबंध पंचक्रोशीमध्ये आता तुझं नाव झळकलेलं आहे. निश्चितच तुझ्या आई वडिलांकडं सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. तर निश्चितच आई वडिलांचा देखील त्या ठिकाणी तू मान उंचावलेला आहेस. तर तू आगामी काळामध्ये आपल्या क्लासेसला विद्यार्थी यावेत यासाठी तू काय मोलाचा संदेश देऊ इच्छितोस? माझ्या सर्व मित्रांना मी इथेच यायला सांगेन. काय यायला सांगशील तू याच आपल्या क्लासेसमध्ये प्रवेश घ्या म्हणून? सोप्यात सोप्या पद्धतीत शिकवण, आठवडी परीक्षा, त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी तू आपल्या विद्यार्थ्यांना किंवा तू तुझ्या मित्रांना आपल्या क्लासेस बद्दल माहिती देशीलच अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो. तू हे दीपक यश संपादन केलास त्याबद्दल क्लासेसच्या वतीनं आणि सर्व शिक्षकांच्या आणि माझ्या वतीने मी या ठिकाणी तुझे पुनश्च एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्याप्रमाणे तू या क्लासेसचं नाव उज्ज्वल केलं आहेस त्याचप्रमाणे आगामी काळामध्ये तू ज्या वेळेस नवोदय शाळेमध्ये प्रवेश घेशील, जसं आपल्या क्लासेसचं नाव तू उज्ज्वल केलास तसंच त्या शाळेचं नाव उज्ज्वल करशील अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही बाळगतो. आणि तू तुझ्या पुढील जी काही भावी शिक्षण आहे त्यामध्ये तू प्रगती करशील आणि निश्चितच तू एका मोठ्या उच्च पदावर स्थापित होशील, एक मोठा अधिकारी होशील अशी आम्ही आशा बाळगतो. तू आमच्याशी छान प्रकारे या ठिकाणी माझ्याशी संवाद साधलास. येणाऱ्या आगामी काळामध्ये येणाऱ्या मित्रांशी तुझे अनुभव या ठिकाणी तू क्लासेसचे अनुभव, अभ्यासाचे अनुभव, इथं शिकवण्याच्या पद्धतीचे अनुभव तू विद्यार्थ्यांना इथं शेअर केलास त्याबद्दल मी तुझे आणि क्लासेसच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.